हॅलो हाय गुड मॉर्निंग सर्वांना। आज आमचा गणपतीपुळ्यामध्ये दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाला। तर सगळेजण आम्ही रेडी झालेलो आहे आणि आता तिथून जाणार आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाला। तिथून मग जाणार आहे आमच्या गावामध्ये आमच्या देवीच्या दर्शनाला आणि तिथून मग आम्ही थोडं मुलांना बीचवरती एन्जॉय करण्यासाठी खेळण्यासाठी नेणार आहे। तर चला आजचा आमचा रुटीन असाच आहे। तर आपण आता जाऊया गणपती बाप्पाच्या दर्शनाला। बाबा दादा आणि काका हे पुढे गेले आहेत दर्शनाला, कारण ते लवकर उठले होते आणि आम्हाला जरा थोडा वेळ झाला कारण मुलांना तयार करायचं होतं, त्यामुळे थोडंसं वेळ झाला। तर आता आम्ही मागून जातोय, त्यांचं दर्शन झालं, ते लोक तिकडेच बसलेले आहेत आणि आता आम्ही सगळेजण इथून जात आहे ते करतात आमच्या इकडे। आणि कसं आहे ना, वर्षातून एकदा मुलांना थोडं एन्जॉय करण्यासाठी घेऊन आलंच पाहिजे, ते मग गाव असो या कुठेही, पण मुलं तेवढं एन्जॉय करतात। हॅलो, तर आता आम्ही चाललेलो आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाला। गाडी आम्ही तिथेच ठेवलेली आहे हॉटेलच्या इथे आणि तिथून पायी दर्शनाला जात आहे, कारण हॉटेलपासून गणपती बाप्पाचं मंदिर हार्डली 2 ते 3 मिनटाच्या अंतरावरती आहे आणि आम्ही इथून पायी जात आहे। तर आता पहिला गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आजची सुरुवात करूया आणि आजचं दिवसभराचं रुटीन तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे। तर चला आपण बाप्पाचं दर्शन घेऊया। आता आमचं गणपती बाप्पाचं दर्शन करून झालेलं आहे आणि आता आम्ही सगळेजण बाहेर आलेलो आहे। तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पाचं मंदिर किती मस्त आणि सुंदर आहे आणि बाप्पाची प्रतिमा पण तुम्ही या टीव्हीवरती बघू शकता। आणि बरेच भक्तजण आज इथे आलेले आहेत दर्शनाला, कारण सुट्टीचं वेकेशन आहे, कारण सगळे फॅमिली वेकेशनच्या ह्याच्यामध्ये गणपतीपुळे या पर्यटन स्थळामध्ये येतातच। आज तुम्हाला दिसत असेल भरपूर भक्तजण इथे आलेले आहेत बाप्पाच्या दर्शनाला। गणपतीपुळे असा पर्यटन स्थळ आहे जिथे बाप्पाचं दर्शनसुद्धा होतं, म्हणजे गणपती बाप्पाचं दर्शनसुद्धा होतं प्लस एन्जॉयसुद्धा होते, कारण गणपती बाप्पाच्या या मंदिरासमोर मस्त बीच आहे। त्या बीचवरती भरपूर राईड्स आणि एन्जॉयमेंट तुम्ही करू शकता फुल फॅमिलीसोबत। तर चला, आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन तर झालेलंच आहे, तर चला आता आपण जाऊया आपल्या कुलस्वामिनीचं आणि आपल्या ग्रामदेवीचं दर्शन करण्यासाठी आमच्या गावी। छान वाटते। हे आहे आमच्या गावातल्या ग्रामदेवीचं मंदिर, म्हणजेच भावकाई देवीचं मंदिर। पहिला हे मंदिर खूप छोटं होतं, पण आता मस्त बांधकाम करून छान भव्य असं मंदिर त्यांनी बांधून घेतलेलं आहे आणि खूप सुंदर आहे बघा। आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता आणि बाजूला विहीरसुद्धा आहे आणि असं मोठं भव्य मंदिर बांधलेलं आहे बघा, आणि नाव पण लिहिलेलं आहे श्री देवी भावकाई मंदिर। तर आता आम्ही सगळेजण जातोय आतमध्ये आणि देवीचं दर्शन करून येतो।
तर आता आमच्या कुलस्वामिनीचं दर्शन करून झालेलं आहे आणि आता आम्ही तुम्हाला आमच्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर दाखवते, निसर्गरम्य वातावरण दाखवते. तर चला आपण बघूया आजूबाजूला कसं आहे ते वातावरण. इथून जो ब्रिज जातोय तो सरळ आमच्या गावाच्या आतमध्ये जातोय हा ब्रिज. आणि पाठच्या साईडला सगळे मस्त झाडं वगैरे आहेत छान. पाठच्या साईडला शाळा सुद्धा आहे, मी तुम्हाला दाखवते. ही आहे ती शाळा पाठच्या साईडची, जिथे इथे गावातली पोरं इथे शिकायला येतात आणि आमचे सासरे सुद्धा याच शाळेत शिकलेले आहेत असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. सो आता आमचं सर्वांचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही जात आहोत सरळ आता हॉटेलवरती, कारण मुलांना संध्याकाळी आम्हाला बीचवरती घेऊन जायचं आहे. त्यांची एन्जॉयमेंट त्यांना करायची आहे. तर आम्ही त्यांना आल्यापासून वेळच दिलेला नाही आहे आणि ते खूप एक्सायटेड आहेत बीचवरती जाण्यासाठी. तर आता आम्ही इथून सरळ हॉटेलवरती जाणार आहे आणि मग तिथून मग आम्ही कपडे वगैरे चेंज करून बीचवरती जाणार आहे. तर हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर. आणि उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बीचवरती केलेली धमाल मस्ती हे पाहायला मिळणार आहे. तर नक्की उद्याचा व्हिडिओ पहा. तोपर्यंत मस्त राहा आणि खुश राहा. बाय, टेक केअर.